नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। मुंबईतील प्रसिद्ध डिलिव्हरी सेवा देणारी कंपनी झेप्टो अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने अडचणीत सापडली आहे। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA ने धारावीतील झेप्टोच्या गोदामाची तपासणी केली असता गंभीर त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे। भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाकडून एका तरुणाला ठाण्यातून अटक करण्यात आलेली होती। पाकिस्तानची हेरगिरी प्रकरणात ठाण्यातील कळवा परिसरात राहणारा रवी मुरलीधर वर्मा याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पावसाळी कामांच्या संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांची महानगरपालिका आयुक्तांच्या सोबत पुणे महानगरपालिकेतील बैठक झाली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना संदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची चर्चा झाली। बातमी आहे छत्तीसगडहून माओवाद्यांनी लावलेले 10 IED ब्लास्ट पोलिसांनी निष्क्रिय केले आहे। नारायणपूर जिल्ह्यातील कोकामेटा मुख्य मार्गावर लावले होते ही IED। या मार्गावर अभियान सुरू करताच मोठ्या प्रमाणात IED असल्याचं जवानांचं लक्षात आलं। याच मार्गावर 2 दिवसा अगोदरही 3 नागरिक IED ब्लास्टमुळे गंभीर जखमी झाले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेले अभ्यासक्रमास प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे। पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा 3 ते 4-5 जून दरम्यान होणार आहे। मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुढच्या 2 दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 1 ते 6 जून पर्यंत सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण पट्ट्यात रिमझिम पाऊस पडणार आहे। भायखळामधील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान पेंग्विनच्या जोड्यांना आणखी 3 पिल्ले झाले आहेत। यामध्ये 2 नर आणि 1 मादी आहे। राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या आता 21 झाली आहे। जळगावच्या नागेश्वर कॉलनी मधील बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला आहे। या कुत्र्याने लहान मुलाचा चेहरा, मान, गळ्याचे लचके तोडले। यात त्या बालकाचा मृत्यू झाला आहे। अन्य 4 ते 5 जणांनाही कुत्र्याने चावा घातला आहे। भिवंडीच्या बोरीवली गावात ATS ने मोठा कारवाई केली आहे। ATS ने 8 ते 10 जणांना ताब्यात घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सध्या बोरीवली गावात 450 ते 500 पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। ATSच्या 20 ते 25 गाड्या सध्या या गावात आहेत। बोरीवली गावात दहशतवादी हालचालीचे संशय ATSला आहे। ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। अजित पवार हे अमित शाह यांच्यावर रिचार्जवर चालतात असं हाके यांनी म्हटलं आहे। आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का असा प्रश्न देखील हाके यांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्र ATS कडून ठाण्यातल्या पडघा येथे छापेमारी करण्यात आली आहे। ATS पथकाकडून साकीब नाचनच्या घरावर छापा मारण्यात आलेला आहे। साकीबला यापूर्वी देखील 2 दहशतवादी प्रकरणात अटक करण्यात आलेली होती। यापूर्वी NIA कडून पडघा येथे मोठी छापेमारी करण्यात अनेकांना अटक केलेली आहे। अधिकाऱ्यांवर मासा फेकून मारल्याप्रकरणी भाजप मंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यामुळे नितेश राणे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे। या प्रकरणात सिंधुदुर्ग न्यायालयाने राणे आणि इतर 30 जणांना निर्दोष मुक्त केले आहे। मणिपूरमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे। मणिपूरच्या इम्फाळ शहरात अतिवृष्टीमुळे या पुरामुळे 3800 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। तर पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य वेगाने सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नागालँडमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। नागालँडमधील राष्ट्रवादीचे 7 आमदारांनी अजितदादांची साथ सोडत नागालँडमधील नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। तर अजित पवार यांच्या नागालँडमधील आमदारांची संख्या आता 0 झालेली आहे। त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। नेपाळमध्ये राजेशाही पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्याला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या 4थ्या दिवशी राष्ट्रीय पंजातंत्र पार्टी आणि RPP नेपाळसह राजेशाही समर्थक गटांनी काठमांडूमधील नारायण चौर येथे निदर्शने केली आहे। गोरखपूरमध्ये बर्ड फ्लू H5N1 आणि H9N2च्या प्रादुर्भावामुळे चिकन दुकानांनी 21 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे। बाधित भागातून नमुने गोळा करण्यात आले आहेत आणि त्यामुळे बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे।
क्रिमियाला जाणारी रशियन लष्करी मालवाहू ट्रेन उडवून देण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे। युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेने जी गुर म्हणून ओळखली जाते अन्न आणि इंधन वाहून नेणारी रशियन लष्करी मालवाहू ट्रेन क्रिमियाला जात असताना स्फोटात उडवण्यात आली। अमरावती ट्रॅव्हल्स मधून प्रतिबंधित HTBT कपाशी बियाण्याची तस्करी केल्याचे उघड झाले आहे। 2500 पाकिटे प्रिंट केलेले 4 कट्टे जप्त करण्यात आलेले आहे। एकूण 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले। खरीप हंगामाच्या तोंडावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। सोशल मीडियावर नेत्यांची पोलखोल करणं बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला भोवला आहे। रणजित कासलेला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे। लोकप्रतिनिधीची बदनामी करणं तसेच जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी रणजित कासलेला अटक करण्यात आलेली आहे। त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुसळधार पावसात कांदा खराब झाल्याने येत्या काळात बाजारात कांद्याचा तटवडा होण्यात किंमत वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। गेल्या वर्षी पण पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते, त्यामुळे किमती वाढल्या होत्या। यावेळेस सुद्धा तशीच स्थिती असल्याने भाव विधारणाची भीती व्यक्त करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर येथे टोळक्याने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। एका बेकरी समोर थांबलेल्या विद्यार्थ्याला टोळक्याने ही मारहाण केली आहे। 6 जणांच्या टोळक्याकडून विद्यार्थ्याला मारहाण केली आहे। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यात 8 माओवाद्यांना आत्मसमर्पण केले आहे। DVCM पदावरील एका मोठ्या माओवाद्यासह RCP आणि CNM सदस्य पदाचे हा माओवादी आहेत। या 3 महिला आणि 5 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे। हे माओवादी छत्तीसगड राज्यातील बीजापूर, नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यात माओवादी संघटनेत कार्यरत होते। संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर असताना ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत। भेटीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही। तसेच बडगुजर हे मुख्यमंत्र्यांना कोणते तरी निवेदन देताना दिसत आहे। आता शेवटची बातमी, मुंबईत पावसाचा पुनरागमन झाल्याचे दिसत आहे। दादर लोअर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा आहे। आता तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।